अरे भैरभाई, तर नांदेडकर माहितीये का आपल्या अँकर श्रुतीताईच्या हळदीच्या फंक्शन मध्ये एकदम युनिक आणि भन्नाट असा गेम खेळलेला आहे. तर या गेम मध्ये विनर कोण आहे चला तर तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटी सांगतो. तर हे आपल्या नांदेडचे अँकर श्रुतीताई आणि हे आहेत आपले गिरीश भाऊजी. तर एवढ्यातच आता मी कॅमेरा ऑन केला आणि तेवढ्यातच मला श्रुती दीदीने बघितलं. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका प्रेम पडित. मी आता करणार आहे मराठी ब्लॉग्स, ते पण आपल्या युट्यूब चॅनलसाठी, आणि एवढे मोठे आणि एकदम मस्त असे एक्सप्लोर करून दाखवणार आहे तुम्हाला श्रुतीताईची या ब्लॉग मध्ये हळद. तर बघा शेवटपर्यंत. ये बॉय, आता मी यांना विचारणार आहे प्रश्न. कशाची तुमचा फक्त आता उद्याच्या दिवशी सापूरचा माझ्याकडे फक्त आणि फक्त माझ्याकडे 12 तास उरले. 12 तास उरले. 8 वर्षापासून बघत होतोय ते आता 12 तास. 8 वर्षापासून 8 वर्षापासून 8 नांदेडला नांदेडला आज सांगतोय सगळ्यांना ऑफिशियली, आमचं 8 वर्षाचं स्वप्न आज नाही, सॉरी तुझ्या पूर्ण होतंय. शार्प 12 घंटे उरले. बघायचं आम्हाला. शार्प 12 घंटे उरलेत भाई, मतलब किती खुशी. तर या व्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे बिहाइंड द सीन्स, म्हणजेच की बीटीएस. तर या बीटीएस तर कशाचे असणार आहेत म्हणजे माहिती का, हे आहेत आपल्या हळदीच्या एंट्रीचे सॉन्ग आणि डान्सचे व्हिडिओज. तर नांदेडकर, तुम्हाला या रिझल्ट बघायचा असेल तर तुम्हाला हे बघायला भेटेल आपल्या इंस्टाग्राम वरती. ते असू द्या साईडला. आता इथं रॉयल एंट्री झाली, त्यानंतर इथं आता डान्स सुरू झाला. हे डान्स करणारे डान्सर नाहीत, पण डान्सर पेक्षा कमी नाहीत. हे आहेत आपले रेणुदी आणि जानविदी. अरे सॉरी सॉरी सॉरी, हे आता आपली हळद नाही, तर आता इथं संगीत चालू आहे. संगीत मध्ये तर डान्स होणार म्हणजे होणार, आणि पोरं ऐकणार नाही तर ऐकणारच नाही. तर हा आता मेन डान्स बघायचा असेलच तर तुम्हाला आता सबस्क्राईब आणि फॉलो आणि लाईक तर करावंच लागणार आहे, ते म्हणजे आपल्या नवरी नवरदेवाचा डान्स. तर आता मी तुम्हाला डान्स तर पूर्ण बॅकग्राऊंडच्या म्युझिक सोबत दाखवलं असतं, पण काय सांगावं, गाईडलाईन्स आणि कम्युनिटीमुळे आयडी चालली राव. तर आता खरं खरं सांगा बरं, आपल्या नांदेडच्या गोड कपलचा डान्स कसा वाटला तुम्हाला? आणि आता ते असू द्या साईडला, आता माझा आउटफिट कसा दिसायला हळदीचा ते कमेंट करून सांगा. तर येत आम्ही आता लगेचच फ्री स्टाईल डान्स केला, आणि त्यानंतर आता लगेचच आता भूक लागली होती एवढा सारा डान्स करून. मग आता जेवणासाठी काय तुम्हाला याच्यासाठी बघावं लागणार थोडं पुरी. तर जेवताना सगळ्याला हाय हॅलो केला आणि सगळ्याला ब्लॉग मध्ये घेतलं एकाने. तर खरंच सांगतो हा, तिथं जेवताना सर्वात जास्त लाड माझा जानवी दीदीने केला. तर आता एवढंच नाही, या दोघींना पण सुद्धा ब्लॉग मध्ये घेतलं. तर आता लाड कसा करते म्हणलं तर जानवी दिला माहित होतं मला गुलाबजामुन आवडते, तर तिने मला गुलाबजामुन खाऊ घातलं. तर मागो बघतो तर काय टुडूम टॅडाव म्हणत रेणून पण आपल्या श्रुतीताईला पण गुलाबजामुन खाऊ घातलं. आता सर्वांचं तर जेवण वगैरे झालं होतं, आता फोटोशूटची बारी होती. आता बघा फोटोशूटचे यांचे एवढे सारे चांगले चांगले पोज होते, ते बघून मला झोप आली.